अमरावती महानगरपालिकेचे माजी महापौर तथा काँग्रेस नेते मिलिंद चिमोटे यांनी नुकतीच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी येथे भेट दिली। इंग्लंड अभ्यास दौऱ्याचे आयोजन त्यांनी केले होते। नमस्कार। इंग्लंडच्या या भेटीच्या दरम्यान आज मी ज्या ठिकाणी उभा आहे, माझ्या मागे आपल्याला जे दिसतंय ती जगातली दुसरी सर्वात प्राचीन अशी विद्यापीठ आहे आणि इंग्रजी बोलणाऱ्या क्षेत्रातली ही पहिली सगळ्यात जुनी विद्यापीठ आहे। याचं नाव ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे। इतिहासाच्या दाखल्यांमध्ये 1096 या सालापासून या ठिकाणी शिक्षण दिल्याचे दाखले आहेत, संदर्भ आहेत आणि 1167 पासून तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि त्या संबंधीचे संबंध ऐतिहासिक पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत। या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर 1167च्या कालखंडानंतर 929 वर्ष आज या विद्यापीठाच्या स्थापनेला झाले आणि 929 वर्ष आपला जागतिक दर्जा, उत्तम प्रकारचं शिक्षण, ऐतिहासिक महत्व आणि आलेले सर्व बदल स्वीकारून आपली उपयुक्तता टिकवून ठेवणारं हे अत्यंत महत्वपूर्ण असं विद्यापीठ आहे। हे विद्यापीठ थोडं वेगळ्या प्रकारचं विद्यापीठ आहे। हे कॉलेजिएट रिसर्च युनिव्हर्सिटीला म्हणतात। आज रोजी हिच्यामध्ये 43 कॉन्स्टिट्युएंट कॉलेजेस आहेत ज्यांची स्वतःची प्रत्येकाची एक गव्हर्निंग बॉडी आहे। 36 सेमी ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, 4 हॉल्स आहेत, 3 सोसायटीज आहेत आणि सर्व शिक्षण जे आहे हे यांच्या मार्फत दिल्या जातं। 4 क्षेत्रात विभागणी केलेले जे पदव्युत्तर शैक्षणिक विभाग आहेत, त्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागामध्ये जगातले सर्व विषय शिकवल्या जातात। सायन्स, मेडिकल सायन्स, ह्युमॅनिटीज सगळ्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी दिल्या जातं आणि अत्यंत उच्च दर्जाचा संशोधन या विद्यापीठामध्ये केल्या जातं। याचं उदाहरण म्हणजे जेव्हा जगात कोविड आला त्यावेळेला कोविडसाठी जी पहिली वॅक्सिन निर्माण केली ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केली होती, जिला ॲस्ट्राजेन म्हणतात, ऑक्सफर्ड ॲस्ट्राजेन वॅक्सिन, जी भारतात सुद्धा कोविशिल्डच्या नावाने आम्हाला दिल्या गेली। या विद्यापीठाची जर आपण महत्व समजून घ्यायचं असेल तर आपल्या लक्षात येईल की 31 प्राईम मिनिस्टर्स जे आहे, पंतप्रधान जे आहेत युनायटेड किंगडमचे, ते इथले विद्यार्थी होते। अनेक राष्ट्राचे राष्ट्रप्रमुख हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी होते, ज्यामध्ये भारताचे पंतप्रधान श्री मनमोहन सिंगजी आणि श्रीमती इंदिरा गांधी यांचा समावेश आहे। या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेल्या एकूण 73 लोकांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे। 160 इथल्या विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी ऑलिम्पिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारे मेडल मिळवलेले आहेत। तेव्हा याचं जे जागतिक महत्व आहे, शैक्षणिक क्षेत्रातलं जे महत्व आहे, हे गेल्या 925 वर्ष अबाधित आहे। ही विद्यापीठ जे आहे हे प्रत्येकाने बघण्यासारखं आहे शिक्षणाच्या क्षेत्रातल्या। मला तर याचं विशेष आकर्षण 2 कारणांसाठी आहे। मी विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये, विद्यापीठाच्या व्यवस्थेमध्ये अतिशय तरुण असताना विद्यार्थी संघटनेचा एक कार्यकर्ता, नेता असताना आलो होतो आणि विद्यापीठाच्या पहिल्या सिनेटवर, कार्यकारी परिषदेवर निवडून गेलो आणि त्या ठिकाणी काम करण्याचं सौभाग्य मला मिळालं होतं। दुसरं जे आकर्षण होतं शिक्षण क्षेत्राच्या सोबतच, ते या विद्यापीठाने घेतलेला जो एक ऐतिहासिक निर्णय होता की जो सामान्यतः जगातलं कोणतंही विद्यापीठ घेण्याचं धाडस करत नाही, तो म्हणजे 29 जानेवारी 1985ला या विद्यापीठाच्या गव्हर्निंग बॉडी समोर एक प्रस्ताव आला। यांच्या जी कॅबिनेट असते त्या कॅबिनेटकडून एक प्रस्ताव आला। त्या प्रस्तावामध्ये त्यावेळेसच्या इंग्लंडच्या ज्या, युनायटेड किंगडमच्या ज्या पंतप्रधान होता, ज्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जायचं, मार्गारेट थॅचर, यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉज ही मानद उपाधी देण्याच्या संबंधीचा प्रस्ताव गव्हर्निंग बॉडीकडे सादर झाला होता। जेव्हा हा प्रस्ताव गव्हर्निंग बॉडीकडे आला तेव्हा इथल्या स्टुडंट युनियननी, विद्यार्थी संघांनी 5000 विद्यार्थ्यांच्या सहीने गव्हर्निंग बॉडीला पिटिशन दिलं होतं की ज्या मार्गारेट थॅचर यांचे शिक्षणाच्या संबंधातले सर्व धोरणं जे आहेत ते सर्व धोरण हे विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे, शैक्षणिक क्षेत्राचा
निधी कापण्याच्या संदर्भातले आहे, एकूणच संशोधनाच्या क्षेत्राला हॅम्पर करणारे आहे, अशा पंतप्रधानांना ही उपाधी देण्यात येऊ नये. सोबतच गव्हर्निंग बॉडीच्या 275 सदस्यांनी सुद्धा सही करून एक पिटिशन गव्हर्निंग बॉडीच्या समोर ठेवलं होतं की हा जो प्रस्ताव आहे हा फेटाळण्यात यावा म्हणून. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या दिवशी 29 जानेवारीला याच्यावरती मतदान सुरू झालं तेव्हा 3 तास यामध्ये डिबेट झाला. त्या डिबेटमध्ये सगळ्यांनी अतिशय निर्भयपणे ही गोष्ट मांडली की ज्या मार्गारेट थॅचर यांनी उच्च शिक्षणावरच्या निधीमध्ये कपात केलेला आहे, संशोधनाच्या निधीमध्ये कपात केलेला आहे, त्यांची सारी धोरणं जी आहेत ती शिक्षण क्षेत्राला मारक आहे, अशा व्यक्तीला जर आम्ही ही मानद उपाधी दिली त्यांच्या या सगळ्या धोरणांना पाठिंबा दिल्यासारखं होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व लोकांनी याच्या विरोधात आपले मतं व्यक्त केले, रोष व्यक्त केला. आणि एक ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्राचं नुकसान करणारा निर्णय जो व्यक्ती घेतो त्याला याची उपाधी देऊ नये हा त्यांचा निर्णय होता. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मार्गारेट थॅचर या ऑक्सफर्डच्या माजी विद्यार्थिनी होत्या. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष मतदान झालं परिषदेमध्ये तेव्हा मार्गारेट थॅचर यांना द्यावं या प्रस्तावाला 300 आणि 738 मतं हे विरोधात पडले आणि त्यांना डॉक्टर ऑफ लॉ ही उपाधी नाकारण्यात आली. दुसऱ्या दिवशी या ठिकाणच्या सर्व पेपरची बोल्ड लाईन होती, हेडलाईन होती की ऑक्सफर्ड विद्यापीठाने मार्गारेट थॅचर यांना मानद उपाधी नाकारली. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाच्या पॉलिसीजवर, त्यांच्या धोरणांवर अशा प्रकारचा निर्णय करणं आणि तोही निर्भयपणे कुठलीही भीती मनात न बाळगता एखाद्या काउन्सिलने असा निर्णय करणं, मला असं वाटतं की शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर राजकीय आणि इतर सर्वच क्षेत्राला अनुकरणीय अशी गोष्ट आहे, एक दिशा देणारी गोष्ट आहे की तुम्ही जर आमचं हित जपणार नाही तर आम्ही सुद्धा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला पाठिंबा देणार नाही. मला असं वाटतं की ही गोष्ट जी होती त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होत्या, जे अकॅडमिशियन्स होते ते पण याला जबाबदार होते आणि विद्यार्थी संघटना ज्या होत्या त्या सुद्धा याला जबाबदार होत्या. असा महत्वपूर्ण निर्णय या विद्यापीठामध्ये झाला होता. मी तो ऐकला होता, वाचला होता. मला या ठिकाणी येण्याचं मनापासून आकर्षण होतं. मी विद्यापीठात काम करत असताना आदरणीय BT देशमुख सर असतील, KG देशमुख सर असतील, शेखावत सर असतील, या सर्वांच्या सोबत एक लहान विद्यार्थी म्हणून, युवक म्हणून काम करत असताना मी हे अनेकदा बघितलं की विद्यापीठावर शासनाकडून आलेले सारे दबाव आणि त्याच्या संबंधात त्यांनी पाठवलेले सारे निर्देश धुडकावून शासनाच्या विरोधात अतिशय निर्भयपणे भूमिका घेताना मी यांना बघितलं. मी त्यामध्ये सहभागी सुद्धा झालो सदस्य म्हणून. आणि म्हणून ज्या मूल्यांवर आधारलेलं आयुष्य आपण जगलो ती मूल्य कुठेतरी आता संपुष्टात आली का, हा मनामध्ये जो निराशेचा भाव होता तो या ठिकाणी आल्यानंतर इथून निश्चितपणे आपल्याला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहत नाही. आज आपण बघतो आहे की भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा विद्यापीठ कायदा बदलून निवडून आलेल्या सदस्यांच्या बरोबरीने किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त सिनेटमध्ये, मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये, अकॅडमिक काउन्सिलमध्ये ज्या स्वायत्त संस्था होत्या, स्वायत्त बॉडीज होत्या ज्यांना आपले निर्णय करण्याचा अधिकार होता, त्यामध्ये नॉमिनेशन टाकण्यात आले. तिथे माणसं नेमल्या जातात आणि ही जी माणसं नेमल्या जाऊन राहिली ही सर्व सरकार धार्जिणी माणसं आहेत, शासनाच्या निर्देशाच्या समोर झुकणारी माणसं आहे. एक मांडलिक शासन व्यवस्था आणि शासनाला जे हवं आहे ते करण्यासाठी अशा प्रकारचा कायदा या लोकांनी अस्तित्वात आणला आणि सर्व विद्यापीठांमध्ये आज अतिशय वाईट परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर याची स्वायत्तता 925 वर्ष टिकवून ज्या लोकांनी या ठिकाणी आपला दर्जा आणि आपलं जागतिक नाव कायम ठेवलाय अशा या विद्यापीठामध्ये आल्यानंतर मला मनापासून खूप प्रेरणा मिळाली. मी या सर्व मूल्यांच्या प्रती माझ्या भावना खूपच तीव्र आहे. मी नतमस्तक होतो आणि आपल्या सगळ्यांना, विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे प्रोफेसर्स असतील, लेक्चरर्स असतील, क्षेत्रात काम करणारे इतर व्यक्ती असतील, त्यांना मनापासून या ठिकाणी आवाहन करतो की आपण जर इंग्लंडला आलात तर जरूर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला भेट द्या. मी तर हे म्हणेल की आलात तर नाही, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बघण्यासाठी एकदा जरूर इंग्लंडला या आणि या ठिकाणून एक नवा विचार, नवी प्रेरणा घेऊन आपल्या पुढील आयुष्याची वाटचाल करा. धन्यवाद.
विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.